बाहेर चाललाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एकसा धाब्यासहित सध्या महत्वाच्या सामन्यात खातं खुलं झालेलं आहे. फलंदाजी करत असताना संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघाचा टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय त्याने घेतलेला आहे. यावेळेला टॅप केल्या बॉल मिड ऑफला फिल्डर आले होते वेगानं, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्याच फिल्डरना बॉल अडवलाय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर एक धाव. रोशन आता नॉन स्ट्रायकर एंडला असेल, राम असेल स्ट्रायकर एंडला आणि टीमची धावसंख्या सध्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. हनुमान दिघे HD यांच्या वतीनं रोशनच्या सलग 3 षटकारांकरता 500चं कॅश प्राइज. यावेळेला वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल, राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. हलकस अपील, पण पंच मयूर मार्के सरांची मात्र तटस्थ भूमिका. पडद्याच्या समोर जे प्रेक्षक बसलेत समोर फार एंडला, विनंती मित्रांनो थोडं बाजूला व्हा. सलगचे 3 चौकार. उद्योजक तथा समाजसेवक रामदादा भांडे यांच्या वतीनं 500चं प्राइज. यावेळेला समोर लॉफ केला बॉल, फिल्डर दूर आहेत, मिडॉनचा फिल्डर जज करतोय आणि अखेर जेल संपादित. वेल जज अँड इक्वालिटी. फलंदाज बाद. रामचं काम तमाम. 2 ला पहिला धक्का. संघर्ष 11 गवाळीला. दोनला पहिला धक्का. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अमन. संघर्ष 11 गवाले आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश तुंडलीच्या दरम्यान हा सामना सध्या आपण बघत आहोत. यापूर्वी 3 मॅचेस आपण कव्हर केलेल्या आहेत, मात्र आता जास्त वेळ न घेता लगेचच या मॅचच्या दिशेने देखील आपण वळालेलो आहोत. बरोबर 10:54 सामना सुरू झालेला आहे. यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. या विकेटवर ॲज अ बॅटर तुमच्यासाठी नेहमीच चॅलेंज आहे. एखादा बॉल इतका खाली राहतो की तुम्हाला मान आपसूक खाली घालावी लागते आणि एखादा बॉल इतका उचलतो की तुम्हाला आपसूक मान वर घ्यावी लागते. हे चित्र सातत्यानं 2 रजनीमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पूलचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं टायमिंग करता आला नाही. एक धाव मात्र मिळताना दिसेल ती अमनला. अमनचं वैयक्तिक आता खुलं झालंय, तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होतोय. संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचं 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या धावफलकावर. स्टील 1 टू गो. यावेळेला खाली राहिलाय बॉल, निवन बाउन्स, ज्याबाबत यापूर्वी चर्चा केली होती. थेट चालला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं झाली ओव्हरची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावासंख्या 3 एका विकेटच्या मोबदल्यात. अवघ्या 3 धावा धावफलकावर एका षटकांच्या अंती. सेकंड ओव्हर षटक सुरू होते दुसरं. भूषण आता गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. चला वेळ जास्त खर्च होतोय. श्री गणेश तोंडली थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. आदरणीय अतिथी सध्याच्या घडीला मुख्य मंचावरून आपली रजा घेत आहेत. पुनश्च एकदा संयोजक समितीच्या वतीनं त्यांचा आपण मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. रामदादा भांडे, सुनीलदादा भांडे, कृष्णदादा पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार जो सध्या आपली रजा घेतोय, ज्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली होती. सुनीलजी भांडे, मोहनजी भांडे, परेशजी पथारे या सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक. भूषण 2 मिनिटं झाले मित्रा, बॉल तुझ्या हातात आहे, अजूनही तू बॉलिंगसाठी रेडी नाही. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं भव्य दिव्य करंट कर्नाटक चषक आम्हाला लाभलाय. जांभुर्डे गावचे प्रतिदेश उद्योजक तथा समाजसेवक शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा हरेशदादा धस यांचं नुकतंच मुख्य मंचावरती शुभागमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून हरेशदादा धस यांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. पहिला बॉल आली आहे सिंगल. स्कोर सध्या 4-4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
स्कोरबोर्डवर बॉलर तयार होतोय भूषण, राऊंड विकेट. यावेळेला चांगला बॉल चांगल्या वेगात टाकलाय, अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. तेच सांगतायत पंच. लेग बायचा सिग्नल, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाखल अंकित झाली ती 5. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 5 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. ओ यावेळेला भीमर वेस्ट ऑफ पाईट स्कोरले अंपायर कडून क्विक कॉल आलेला आहे. मेन अंपायरनं आता पुष्टी केलेली आहे. जास्त हाईट ना बॉल ट्रॅव्हल झाला, त्याच कारणाचं पंचांनी भीमर घोषित केलेला आहे. एक एक्स्ट्रा धावसंख्या 6. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती फलंदाज जमनला. नुकताच मंचावरती शुभागमन झालंय. मंगलदादा कोठावले यांचा त्यांचा करत वेलकम. त्याचबरोबर संदीपजी गोरड उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. यावेळेला दिशा दिली आहे, शॉट फालेगला, फिल्डर ॲक्युरेट थ्रो आलाय, डायरेक्ट हिट आलाय. पंचांकडे अपील झालं रनआउटसाठी आणि अखेर आता पंचांनी टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. डेंजर एंडला खरं तर रोशन धावत होता आणि पायसाहेब धावबादचा प्रयत्न तो क्षेत्ररक्षकाचा यशस्वी राहिला की अपयशी राहिला. आता या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला जाईल. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. बॅट्समन इज सेफ. फलंदाज नॉट आउट, नाबाद. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याने सध्या धावसंख्या दाखलकरते एकूण अंकित झाली ती 7. 7 ऑन बोर्ड. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र जुळलं नाही. 1 धाव या दरम्यान मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या एकूण अंकित झाली आहे ती 8. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आठ धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भूषण. यावेळेला लेंथ बॉल, गुड लेंथवर टप्पा पडला, हलकासा राईज होतोय. ते टेस्टी रक्षकाच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. अवघ्या 8 धावा आता धावफलकावर. 8 ऑन बोर्ड. भूषण कडून होतोय छोटेखानी कमबॅक, होते छोटेखानी वापसी. स्टील 1 टू गो. आता खाली राहिला बॉल, बरोबर मिडल स्टिकला धडक मारतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त, दांडी गुल. अमन परतल्या माघारी. दुसरा धक्का. आठ धावा दाखलकर. 2 फलंदाज बाद झालेत. ऋतिक आता नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल झालेला आहे. 8ला विकेट, 2 गमावलेले आहेत. ऋतिक विथ रोशन. पहिल्या षटकात चांगली कामगिरी राहिली. 4 धावा देत 1 विकेट कॅरी केली ती योगेश. नंतर या षटकात भूषणनं देखील 4 धावा देत 1 विकेट कॅरी केलेली आहे. तोंडली टीम वेळ जास्त घेत आहे. 10 मिनिटात बरोबर 2 षटकं टाकलेली आहेत. थोडी घाई अपेक्षित आहे भूषण आणि टीम. चला, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही फिल्डिंगसाठी जास्त वेळ घेताय, याचा मोबदला भूषण यदा कदाचित तुम्हाला 5व्या षटकात देखील मोजावा लागू शकतो. ही सूचना लक्षात घ्या. सेकंड स्पेलमध्ये आता पुन्हा एकदा यंगस्टर, यंग टॅलेंट, स्पीड गन योगेशला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. 2 षटकात माफक 8 धावा धावफलकावर. अवघ्या 8 धावा धावफलकावर. तर फलंदाज मात्र बाद 2 झालेले आहेत. संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाचे. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडला, चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता, निर्धाव चेंडूची झाले समाप्ती. सेकंड स्पेलमध्ये देखील कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत गोलंदाज योगेश कडून करण्यात आलेला आहे.
8च धावा फलकावर. आता रिव्ह्यूची मागणी ती बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आहे. टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत आपण घेतोय. फेअर बॉल, योग्य बॉल कळवण्यात आलेला आहे. रिव्ह्यू मात्र गलावलाय तो. टीम संघर्ष 11 गमावलीनं. अनुमान चुकलं रोशनचं. रिव्ह्यूची मागणी त्याने केली होती पण संघर्ष 11 गवालीनं हा रिव्ह्यू मात्र आता गमावलाय. DRS अनसक्सेसफुल. आता बॅटची कडा स्लाइस केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने चाललाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. क्षेत्ररक्षक अखेर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. बॉल अडवण्यात यशस्वी. 2 धावा मात्र तोपर्यंत रोखता आल्या नाही. 2 धावे सहित याचबरोबर 10 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झाले 2. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. रोशन ज्याचं स्ट्रगल सध्या सुरू आहे मात्र कधीही इनिंग एक्सलेशन त्याच्या पद्धतीने होऊ शकते. कधीही गेअर शिफ्ट तो करू शकतो. ही क्षमता या फलंदाजाकडे. आता फुल टॉस. काव फेस बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल चाललाय मात्र क्षेत्ररक्षकाची तितकी जबरदस्त कामगिरी भूषण होते आणि भूषणची भूषणावह कामगिरी, भूषणशाली कामगिरी सध्या काव कॉर्नर रिजनकडे आपण बघत आहोत. जबरदस्त एफर्ट. हवेत सूर लगावत असताना एका हातानं बॉल आतमध्ये ढकलणं, बॉडी बॅलन्स कायम केला. वेल एफर्ट, वेल अटेम्प्ट, गुड अटेम्प्ट. जितकी प्रशंसा करावी, जितकी वाहवा करावी तितकीच कमी आहे. 2 धावा आणि या 2 धावे सहित सध्या एकूण अंकित होत आहेत त्या 12 धावा धावफलकावर. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. या वेळेला समोर स्ट्रोक ऑफर केला मिडॉनला फिल्डर मात्र मिळेल ते एकच धाव. सिंगलपेक्षा मात्र जास्त काहीही नसेल, अधिक काहीही नसेल. स्कोर सध्या सिंगल धावेनं 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. श्री गणेश तुंडले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवाळीच्या दरम्यान हा 4था सामना सध्या आपण बघत आहोत. यापूर्वी 3 मॅचेसमध्ये जबरदस्त एंटरटेनमेंट क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. शॉर्ट बॉल समोर स्ट्रोक ऑफर केला मिडॉनला फिल्डर पण फर्स्ट डे मध्ये फंबल. रनआउटचा चान्स डेफिनेटली बनला असता पण त्या संधीचं सोनं झालं नाही. ऑन द टाइम थ्रो देता आला नाही. 1 धाव आणि सिंगल धावेनं सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघाची. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मिस सॅम स्ट्रोक पण फिल्डर थोडे दूर आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चाललाय बॉल. सेकंडचा कॉल रोशननं दिलाय आणि ऋतिक मात्र तितक्याच वेगानं नॉस्ट्राकर एंडला पोहोचलाय. 2 धावा ओव्हरची होईल सांगता. 3 षटकात बनल्या 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघर्ष 11 गवालीकडून. यानंतर होणारा जो सामना आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. कॅप्टन्स रेडी राहा. काही सन्मान यानंतर आपण मुख्य मंचावरती सन्मानित करतोय. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा आकर्षक भव्य दिव्य चषक आम्हाला लाभलेला आहे. शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा हरेशजी धस यांचा सन्मान होतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाशजी बिराडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. यानंतर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत संदीपदादा पवार, त्यांचा सन्मान होतोय. चला, कुठल्याही टीमच्या प्रेक्षकाला विनंती आहे असं मैदानात जाऊ नका. ज्या टीमचा प्रेक्षक असेल त्या टीमला पॅनल्टी इम्प्लिमेंट होईल. मग ती टीम आणि त्या प्रेक्षकाने ते सॉल्व आउट करा. तदनंतर चला मॅचकडे आपण जाऊया. 3 षटकात 16 धावा बनलेल्या आहेत. चला, वेळ जास्त खर्च होतोय. टीम श्री गणेश तोंडली 16 मिनिटं आतापर्यंत 3 षटकासाठी तुम्ही वापरात आणलेले आहेत. 4 मिनिटात ॲट एनी कॉस्ट हे षटक तुम्हाला टाकायचं आहे.
पहिला बॉल टॅप केलाय, एक धाव हवी आणि आता ते मिळेल देखील. जयेश गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडला, थोडा खाली राहिलाय, चाललाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता. स्कोर सध्या 17. 2 विकेट गमावलेले आहेत. 10 चेंडूत अवघ्या 9 धाबा रोशननं बनवल्या, जो आघाडीसाठी आलाय आणि स्ट्रगल सध्या त्याचा धाबांसाठी सुरू आहे. थोडी घाई करा जयेश, जास्त वेळ खर्च होतोय. फुल टॉस, नो बॉल, बीमर बॉल आणि त्याला दिले दिशा. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. नो +4. आता लावलाय बॅटर रोशननं जोर. येत आहेत या 5 धाबा. इट्स अ फायपर आणि आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॉलिंग करणाऱ्या टीमने एसीडीज. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज केले. टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा घ्यावी लागेल, पाहावं लागेल हाईट फॅक्टर काय होता. चेंडूपाटचा संपर्क झाला त्यावेळेला. एसीडीज क्लिअर बीमर. बीमर बॉल. रिव्ह्यू आता दोन्ही टीमनं गमावलेला आहे. बीमर +4, 5 धावा. धावसंख्या सध्या दाफलकावरती फ्लाय झाली आहे ती 22. 22 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत दाफलकावरती. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आजच्या ग्रुप सी मधील अंतिम लढतीचा. बॉल द्या, जुना बॉल पाठवा. मॅनेजमेंट कमिटी लगेचच. चला मॅच कंटिन्यू करा. बीमर +4, एक्स्ट्रा 5 धावा आलेल्या आहेत आणि पाहायचा या 5 धावेनिशी मात्र आता लक फॅक्टर ऑन होईल का, धावाचा मोमेंटम शिफ्ट होईल का. धाबा 22-22, 2 विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट संधी आता बनली आहे ती रोशनला. आता पूल करण्याचा प्रयत्न होता. गॅप मोठा आहे. काव फेसला फिल्डर कोणी उपस्थित नाही. टप्पा घेत बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. बरोबर आता चांगल्या वेगाने धावा येत आहेत. रोशनचा देखील जम बसलेला आहे. बीमर +4 आला, फ्रीटवर आला 4 आणि सध्या स्कोर 26. 26 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. बारा चेंडू 17 धावेचे योगदान देतोय रोशन. स्टील 3 to go. चला वेळ जास्त जातो जयेश. 2 मिनिटं बाकी आहेत आणि 2 मिनिटात तुम्हाला 3 बॉल टाकायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत. आता गुडलेंथ वरून हलकासा राईज झाला बॉल, हलकासा आतमध्ये आला. चांगली हरकत त्या बॉलनं केली. निघाला त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. एसटी रक्षकाच्या भूमिकेत रोशनला आपण बघत आहोत. सिटीज मॅच बॉल आलेला आहे. सो मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करूयात. जेव्हा जेव्हा मॅच बॉल मात्र मैदानात रिटर्न होईल त्याचा वापर तुम्ही करू शकता. नेक्स्ट मॅच 2 टीम आमनेसामने असतील. संदीप 11 डेनोली आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहणं गरजेचं आहे. स्टील 2 to go. हा फुल टॉस, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. धाव हवी आहे. नौसरा करेला रनआउटचा चान्स बनलाय आणि आता त्या संधीचं सोनं रोशन माघारी परततोय. 26 ला तिसरा धक्का. धाव चिच्ची शिकार, धाव बच्चे शिकार, फलंदाज बाद. नवीन बॅटर समीर बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. स्कोर सध्या 26. रोशन धावचीत होतोय, धाबाद होतोय. 14 चेंडूत 17 धावेचं योगदान देत मात्र सांघिक सफलता मिळते ती टीम श्री गणेश तोंडलीला. चला जरा घाई करा, जास्त वेळ जातोय. जयेश ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला बॉल शरीरावरती आदळलाय. बॅट देखील आता तो निसटली आहे. डॉट बॉल ओव्हरची होईल सांगतात. 4 षटकात बनल्या गेल्या त्या अवघ्या 26 धावा आणि आता पाहायचं अंतिम षटकात किती धावा स्कोर होतील. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पुलच्या पोझिशनमध्ये होते बॅटर ऋतिक. टायमिंग करू शकले नाही. शरीरभेदक चेंडू होता.
इतका वेगवान चेंडू होता की बॅट्समनच्या हातातून ग्रिप ऑफ बॅट देखील थोडी आपल्याला निसटताना पाहायला मिळाली. चला अंतिम षटकासाठी आता वेळ नकोय. तोंडलीकर बॉलर लगेचच नियुक्त करा. रोशन प्रत्येक बॉलवरती एकत्रित देणं गरजेचं नाहीये. 4 षटकात 26 बनलेले आहेत. चला बॅट हवी बॅटरला. डगआउट मधून कोणीतरी एका प्लेअरनं बॅट नेऊन द्या. बॅट चेंजचा कॉल आलेला आहे. सेवक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम षटक, अखेरचं षटक, निर्णायक षटक. सेवक सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत. गॅप मोठा आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय मात्र दुसऱ्या दाब्याच्या प्रयत्नात तिकडे झाले मिसफिल्ड मिस्टेक आणि बॉल चाललाय फिल्डरच्या दोन्ही पायांमधून फरार. सीमापार चौकार. या चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर 19 अंकी झाली. ती स्लिप झाले फिल्डर एसिडीच. दुसऱ्या दाब्याच्या प्रयत्नात फलंदाज होते तो वेगळा दबाव बनला. थ्रो देण्याचा प्रयत्न झाला. थोडी घाई झाली मात्र आता ती घाई अंगलट आलेली आहे. चौकारासहित सध्या धावा 30. यावेळेला स्वीप केलाय बॉल. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित. 1 धाव मात्र मिळताना दिसेल. सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती 19 अंकित झालेली आहे. ते सध्याच्या घडीला 31. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. संदीप इलेव्हन डेनोली कॅप्टन आणि त्याचबरोबर व्यापारी मानिवली टीम कॅप्टन रेडीरा आपली उपस्थिती गरजेची आहे. यावेळेला यॉर्कर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. 1 धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि अखेर आता बॅट्समन नॉट आउट. बॅट्समन नाबाद. पॉपिंग क्रीजमध्ये, रिटर्न क्रीजमध्ये फलंदाज सुखरूप परतलेले आहेत. 2 धावा आणि 2 धावेच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या धावफलकावर 19 अंकी झाले. 33. लॉस ऑफ 3 विकेट. 33ला विकेट. 3 पडलेल्या आहेत. 3 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ संघर्ष 11 गवाळी. डॉट बॉल होतं छोटेखानी कमबॅक. धावा 33. स्टील 2 टू गो. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, तोही फसलाय. चांगला बॉल आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल आलाय का पण आता प्रेक्षकांकडून मात्र वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. डाऊन द लेफ्ट बॉलची पिचिंग. त्याच कारणासह आता एक्स्ट्रा धाबेचा इशारा. एक्स्ट्रा धाबेनं धावा 34. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे आला. शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं बॅकअप मिळेल. ते 1च धाव. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. स्कोर सध्या 35. बॅटिंगचा धाडसी घेतलेला निर्णय आणि सध्या मात्र या डावात हव्या तशा वेगानं रन्स येताना पाहायला मिळाल्या नाही. अवघ्या 35 धावा आहेत धावफलकावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्टेप आउटवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या 2 एंडला संपर्कात आलाय. स्वतः गोलंदाज बॅकअप करतोय. डाव समाप्तीची घोषणा. सिटीज इनिंग इज फिनिश. 1च धाव शेवटच्या बॉलवर. बनल्या गेल्यात एकंदरीत 36 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 37चं टार्गेट श्री गणेश तोंडली समोर. टॉस होतोय. यानंतर होणारा सामना हरेश दादा दसेंच्या शुभस्ते आपण टॉस करतोय. कॅप्टन उपस्थित आहेत. दोनही टीमचे संघनायक उपस्थित होणं गरजेचं आहे. संदीप इलेव्हन डेनोलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला व्यापारी मानिवली टीम कॅप्टन डिले नकोय. संघनायक लगेचच या. जरा घाई करा. थोडी त्वरा करा. आदरणीय अतिथी उपस्थित झालेले आहेत. वेळ का घेताय महेश? थोडी घाई कर मित्रा. टॉस होतोय. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा आकर्षक झळालदा करंड कामाला लाभलेला आहे. शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्व हरेशजी धस यांच्या शुभस्ते टॉस होतोय. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. जर्मन संदीप इलेव्हन डेनोलीला जिंकला टॉस आणि निर्णय स्वीकारलाय तो बॉलिंगचा. बॅटिंगचं इन्व्हिटेशन आहे. महेश अँड ऑल टीम रेडी राहा. मान्यवरांना विनंती आपण मुख्य मंचावरती आसन असतं बा.
चला ओपनिंग पेअर मैदानात पाठवावी लागेल. टीम संघर्ष 11 गवाली फिल्डिंग रेडी करा लगेचच. तोंडलीला विनंती ओपनिंग पेअर पाठवा. चला ओपनर्स पाठवा मैदानात लगेचच. श्री गणेश तोंडली टीम. टीम तोंडली फिल्डिंग ऑलरेडी सेट झालेली आहे. टीम संघर्ष 11 गवाळीची 37 धाब्याचं छोटेखानी टार्गेट आहे. पॉवर प्लेची 2 षटकं मात्र दोनही टीमच्या दृष्टिकोनातून निर्णायक असतील, महत्वपूर्ण असतील. 37 टू विन. गोलंदाजीसाठी अमन दाखल झालेले. चला ओपनर्स पाठवा तोंडली टीम. वेळ का करताय? श्री गणेश तोंडली टीम कॅप्टन. लास्ट कॉल आहे ऑफिशियली. ओपनर्स पाठवा लगेचच. ऑलरेडी मध्यंतरी शेड्यूल थोडं डिले झालं. एक टीम जवळजवळ अर्धा तास उशिराने आली, त्याच कारणास्तव आता जास्त वेळ नकोय. यानंतरही पहिल्या फेरीचा एक सामना पेंडिंग आहे. अमन तयार. स्ट्रायकरला तयार होतात दिनेश. हो पहिला बॉल चांगला वेग पाहायला मिळाला. बीट होतात बॅटर. डॉट बॉल. 37चं संरक्षण सुरू आहे आणि या धावसंख्येचा जर तुम्हाला बचाव करायचा आहे तर मात्र बॉलिंग डिपार्टमेंटकडून आता चांगली कामगिरी अपेक्षित आहे आणि तशी काहीशी स्वप्नमय सुरुवात सध्या करतायत गोलंदाज अमन. पहिला बॉल डॉट. या बलीला गुडलिंतवरून राईज होतोय बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी. अधिकचा वेग फलंदाजाला त्रस्त करतात. बॅक टू बॅक सेकंड डॉट. पास समोर ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत या बलीला दिशा दिली. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला थोडी मिसफिल्ड. एक धाव आणि सिंगल धाब्यानं श्री गणेश तोंडलीच्या धावफलकाचा मात्र होतोय तो श्री गणेशा. होतोय तो प्रारंभ. 1 ऑन बोर्ड. जयेशकडे आता स्ट्राईक आहे. अमन राऊंड विकेट. यावेळेला ड्राईव्ह केल्या समोर. चांगला ऑफ ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित आहेत. रोशन चांगला बॅकअप. जितकाच चांगला फटका होता तितकाच चांगला बॅकअप आला. एक धाव आणि धावासंख्या सिंगलला पोहोचले पुढे ती 2. 2 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे अजूनही बॉल बाकी आहेत 2. 8,37,000चा सुरू आहे. यावेळेला बॅटच्या आतली कडा घेत बॉल मागे चालला. शॉर्ट फानलेगला चांगला बॅकअप. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकात मात्र अमननं कंबर कसलेली आहे. फलंदाजांना त्यांना सैरा वैरा कडून सोडलेलं आहे. डॉट डॉट 1-1 डॉट. स्टील 1 टू गो. यावेळेला स्लाइस केला बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. जेल संपादित. फलंदाज बाद. दिनेश बाद. पहिला धक्का.
पहिल्या षटकांती अवघ्या 2 धावा दाफलकावर एक फलंदाज बाद झालाय. अमनने केली चांगली कामगिरी. आता षटक सुरू होते दुसरं. चला जास्त वेळ घेऊ नका. संघर्ष 11 गवाली बॉलर लगेचच नियुक्त करा. पंच त्याच सूचना देत आहेत. सचिन, राम अँड ऑल टीम. नवीन बॅटर योगेश आता दाखल झाला बॅटिंग करता. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बॉलिंग मार्कवर ऋतिक. पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा. चला वेळ नका घेऊ रोशन. टायमिंग आउटर सूर्य मित्रा लक्ष असू दे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. डॉट बॉल आहे. ऋतिक कडून देखील चांगली सुरुवात. पहिल्या षटकात अमननं इम्प्रेशन टाकलं तर या षटकात पहिल्याच बॉलवर प्रभावित केलंय ते ऋतिकनं. खोलर टप्प्याचा बॉल लाईन रीड करता आली नाही. जयेशला डॉट बॉलची झाली सांगता. 33 धाब्याचं टार्गेट आहे. मात्र बॉलिंग युनिट तगड आहे. संघर्ष 11 गवालीचं हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेला पायावर आदळलाय बॉल. अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिला तेच सांगतात पंच. बॅक टू बॅक सेकंड डॉट. संघर्ष 11 गवालीचे पाठीराखे भरपूर साऱ्या संख्येने उपस्थित झालेत. संपूर्ण गाव आय थिंक उपस्थित झाला. त्या सर्वांचं स्वागत आहे. पाठबळ गरजेचं असतं. स्पर्धा असो किंवा आयुष्य. आणि सध्या ते पाठबळ ते समर्थन मिळतंय गवाळीकरांकडून. आता हुक केला बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. सीमारेषेच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधून होतो जय जयकार. षटकार. विकेट अटॅकसाठी ऋतिक करता कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. भावेश कोटवले यांच्या वतीनं 500 रुपयाचं. यावेळेला ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न योगेश निघालेत पण नकार दिलाय तो जयेशनं. सिंगल धाब्यानं सध्या एकंदरीत 9 धावा दाफल कव्हर. स्टील 2 टू गो. नऊ धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर ऋतिक. यावेळेला टॉपेज बॉल हवेत. झेल कोण स्वीकारणार हा प्रश्न उपस्थित झाला. यष्टी रक्षकानं चांगलं काम केलंय. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. योगेश माघारी. 9ला दुसरी विकेट. योगेश वाघ आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. योगेश ढमणे यापूर्वी मात्र बाद झालेले आहेत. विकेट मिळते ऋतिकला. स्टील 1 टू गो. 9 धावा दाफल कव्हर. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पण त्याच्या डोक्यावरून मागे चाललाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला आता चेस आहे. सेकंडचा कॉल दरम्यान होतोय आणि दुसरी धावही तितक्याच वेगाने कंप्लीट झाले. षटकाची झाले सांगता 2 ओव्हरच्या अंती बनला गेल्या 11-18 चेंडू. आता विजयासाठी 37चा पाठलाग करत असताना 26ची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच सेट करा. संघर्ष 11 गवाली संघ कर्णधाराला विनंती आहे गोलंदाज नियुक्त करा आणि फिल्डिंग सेट करा. सेकंड स्पेलमध्ये अमन बॉलिंग मार्कवर दाखल झालेले आहेत. 18 चेंडू 26 धावा. हे समीकरण थोडी घाई करा रोशन. खास करून तुझ्याकडून जास्त वेळ वेस्ट होतो मित्रा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 18-26. 2 षटकं 10 मिनिटात टाकलेली आहेत. टाइम काउंटर अजूनही सुरू आहे. संघर्ष 11 गवाळी. सूचना लक्षात असू द्या. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. थोडी घाई करा. 11 धावा स्कोरबोर्डवर. विकेट 2 गमावलेले आहेत. पाठलाग 37चा सुरू आहे. 18 चेंडू
3 षटकं अजूनही शिल्लक, तर विजयासाठी 26 धाब्याची गरज. पहिला बॉल विकेट किपर बीट, मात्र शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय. वेगवान चेंडू होता जो सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. पहिला बॉल डॉट. आता विजयासाठी 17 चेंडू आणि आवश्यकता ते 26 धाब्याची. 17-26. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल समोर लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, पण बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित रिटर्न झालेत. जयेश सिंगल धाब्याने स्कोर सध्या 12. लो स्कोरिंग मॅचेस पण आज चांगल्या रंगतायत. चांगलं थ्रिलर एन्काउंटर आहे. 16 चेंडू 25. 16 चेंडू 25 धावा हे समीकरण. 12ला विकेट, 2 गमावलेले आहेत. बारा धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 विकेट बाद झालेले आहेत. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल अमननं प्रभावित केलाय, प्रभाव टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली कामगिरी सध्या त्याच्या वतीने होती. डॉट 1 डॉट. धावा स्थिर. 12 विकेट, 2 गमावलेले आहेत. 15 चेंडू, आता 25 धाब्याची गरज. 15-25. 15 चेंडूत आतापर्यंत 12च बनलेले आहेत, तर उर्वरित 15 चेंडूत अजूनही 25 धाब्याची गरज. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल. डॉट बॉलनं चांगला प्रेशर आता बनवलाय. चांगला दबाव या मॅच मध्ये बनवलाय गोलंदाज अमननं. 37 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. मात्र कमालीची कामगिरी झाली आहे, कमालीची गोलंदाजी झाली आहे. ती संघर्ष 11 गवालीचा फ्रंटलाईन गोलंदाज, प्रमुख गोलंदाज अमनकडून. स्टील 2 टू गो. आणखीन एक चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. चांगल्या वेगाने चाललाय तो थेट एसटी रक्षकाच्या हातात. कमालीची कामगिरी, अफलातून स्पेल, तेच तर्राट स्पेल, वेग या गोलंदाजाकडे आणि सध्या वेगाने त्यानं प्रभाव टाकलेला आहे. लाईन आता पाहावी लागेल. सिडीज खराब बॉल, अतिरिक्त धाव, वाईट बॉलचा सिग्नल. अतिरिक्त धावेनं मात्र धावा दाखल करून अंकित झालेल्या आहेत. त्यात 13. 13 लॉस ऑफ 2 विकेट. तेरा धावा सध्या दाफलकावर. फलंदाज 2 बाद झालेले आहेत. मात्र योगेश वाघ स्ट्रायकर एंडला ज्याचा स्ट्रगल सुरू आहे. फुल टॉस. ड्राईव्ह केलाय समोर. सेफ शॉट. गॅप मोठा आहे. चेसा फिल्डर साठी चांगलं बॅकअप आलंय. 1 धाव. सिंगल पेक्षा जास्त काय नसेल. बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट दोनही डिपार्टमेंट मध्ये सध्या सरशी. ओव्हरची झाली सांगतात 3 षटकात बनल्या त्या अवघ्या 13 धावा. आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 23 धाब्याची गरज. 12 चेंडू 23 धावा. चला शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक कव्हर होतोय. मात्र 2 मिनिटात तुम्हाला फिल्डिंग सेट करावी लागेल आणि पिच वरून बाजूला व्हा. संघर्ष 11 गवाली. विकेट पासून बाजूला तुम्ही टीम मीटिंग करा. सिरीज
मॅचकडे आपण जातोय. 3 षटकात 14 बनलेल्या आहेत. आता 12 चेंडूत अजूनही 23 धाब्याची गरज. रोशन गोलंदाजीसाठी दाखल होतात. यानंतर रेडी राहत दोन्ही टीम्स. संदीप 11 डेनोली बॉलिंग करतात तर माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेवली बॅटिंग करतात. दोन्ही टीम्स रेडी राहत. चला महेश आणि टीम आपण डगआउटच्या दिशेनं दाखल व्हा. त्याचबरोबर टीम संदीप 11 डेनोली आपण मेन स्टेजच्या समोर या. इथनच तुम्हाला मैदानात फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. पोझिशन्स घेऊन ठेवा दोन्ही टीम. 16 मिनिटं वापरली आहेत गवाळीकर. आता हे षटक तुम्हाला 4 मिनिटात टाकायचंय. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत रोशन. पहिला बॉल बेसबॉल हिट लॉंग ऑफला फिल्डर आणि ट्रॅप विणलं होतं. जाळं विणलं होतं. त्या ट्रॅप मध्ये अडकवलं योगेशला. फलंदाज बाद. 14ला तिसरा धक्का. आता परिस्थिती बिकट झाली. ती टीम तोंडलीची. तिसरा फलंदाज बाद. अकरा चेंडू 23 धावा अजूनही समीकरण. नवीन बॅटर जॉईंट होतोय जयेश सोबत महेश. या सिरीज 11-23. असं वाटलं होतं 37 धावा सहजरित्या चेस होतील, पण अमननं 2 षटकात काय अफलातून कामगिरी केली. त्याचबरोबर ऋतिकने एका षटकात प्रभाव टाकला आणि आता या षटकात रोशन कडून देखील चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवर विकेट. 11-23. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. वेल लेफ्ट वेल जजमेंट. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावे सहित सध्या धावसंख्या धावफलकावर अंकित झाले. एकूण 15. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 11 चेंडू 22 धावा हे समीकरण. लाईन चांगली आहे. अँगल बनवलाय. चाललाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. 10 बॉल आता 22 ची गरज. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवतोय किंबहुना दबाव वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम श्री गणेश तोंडली क्रिकेट संघावर. 10-22. सामना आता थोडा तोंडली टीम पासून दूर चाललेला आहे. आणखीन एक चांगला बॉल. एक्सप्रेस बॉल. रनआउटचं अपील आणि आता फलंदाज बाद. नाहक विकेट जयेशनं गमावली आहे. 15ला चौथा धक्का. 9 चेंडू आता 22 धाब्याची गरज. नऊ चेंडू 22 धावा. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. भूषण कडून आता चांगली कामगिरी अपेक्षित आहे. सध्या स्ट्रगल सुरू या मॅच मध्ये. टीम संघर्ष 11 गवाळीच्या विरोधात श्री गणेश तोंडलीच. 9 चेंडू 22 धावा. चला वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. संघर्ष 11 गवाली बॅटर्सला विनंती आहे प्रत्येक बॉलवरती आपणही एकत्रित येणं गरजेचं नाही आहे. 9 चेंडू 22. यावेळेला चांगला बॉल. वेगवान बॉल. आणखीन एक डॉट. आता टाळ्यांचा जल्लोष होतोय. टाळ्यांचं प्रोत्साहन मिळतंय ते संघर्ष 11 गवालीच्या गोलंदाजांना. या मैदानाचा विचार केला तर अगदी हाक्याच्या अंतरावरती हे गाव आहे. त्याच कारणाचं पाठीराखे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल. गुडलेंथ वरून टॉस होतोय. डॉट बॉल. भूषणला बॅक टू बॅक 2 बॉलवर बेड्या ठोकण्याचं काम केलंय ते गोलंदाज रोशननं. 7 बॉल आता 22 धावेची आवश्यकता. पहिल्या डावात तर गोलंदाजी भरली श्री गणेश तोंडलेची, पण संघर्ष 11 गवालीनं देखील जशा तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. 7 बॉल 22. स्विचिटचा अटेम्प्ट तोही फसलाय. आणखीन एक डॉट बॉल. आता समीकरण शेवटच्या षटकात. 6 बॉल
22 धावेची आवश्यकता. 6 बॉल अँड 22 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. या षटकात आय थिंक फक्त वाईडची एकच धाव आलेली आहे. 4 डॉट बॉल, 1 विकेट, तर 1 बॉलवर रनआउट झाले योगेश. 6-22 आता पाहिजे शेवटच्या षटकात. आय थिंक सिनियर प्लेअर प्रकाशला जबाबदारी दिलेली आहे. संघ कर्णधारांना लेफ्ट आर्म मीडियम पेसर आहेत, भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव आहे प्रकाशकडे. मात्र पाहिजे आता अंतिम षटकात त्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स काय असेल. 6-22. चला, माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली डगआउटच्या दिशेनं जा मित्रांनो. आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमची एंट्री इथनच होणार आहे. सहा 22. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय, अचंबित केलंय महेशला. आता 5 बॉल 22 धाबेची गरज. 5 चेंडू 22 धाबा. काय दबाव बनवलं या मॅच मध्ये, काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. ते टीम संघर्ष 11 गवालेची. संघर्ष या टीमच्या नावात आहे आणि सध्या त्यांनी टीम तुंडलीला संघर्ष करण्यासाठी भाग पाडले. दरम्यान व्हाईट बॉल, 1 अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित धावा 16. विजेते समीकरण 5 चेंडू आता 21 धावेची गरज. नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल मॅडी महेशला. आणखीन एक चांगला बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि आता रिव्ह्यूची मागणी ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. येस इट इज फेअर बॉल. योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. रिव्ह्यू देखील आता गमावलाय दुसरी गणेश तुंडलीनं. 4 चेंडू आता 21 धाबेची आवश्यकता. लो स्कोरिंग बॅटल पण हाय व्होल्टेज ड्रामा. आणखीन एक चांगला बॉल, बेड्या टोकल्यात फलंदाज झाला. महेशचं स्ट्रगल सुरू आहे आणि अखेर आता त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज या ठिकाणी आय थिंक बाद होतोय आणि आता या क्षणाला, या स्थितीला आणखीन एक धक्का आता लागलाय टीम श्री गणेश तोंडलीला. 3 चेंडू 21. यष्ट्यांचा आणि चेंडूचा तर संपर्क आला नव्हता. रिप्ले आपण पाहिलेला आहे. असं वाटलं फलंदाज त्रिफलाचीत बाद झालेले काय, पण ते स्वतःहून निघालेत. रोशन नवीन बॅटर. आता पडलाय निर्णायक बॉल आणि काम जवळ तमाम केलंय ते संघर्ष 11 गवालीनं श्री गणेश तोंडलीचं. स्टील 2 टू गो. यावेळेला फटका चांगला आहे, काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावात चौकार, पण आता झालाय उशीर. रोशनच्या बॅटमधून आलाय हा चौकार. शेवटचा बॉल आता बाकी आहे. आवश्यकता असेल ती 17 धावेची. चौकारानं 20 धावा बनलेल्या आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर दचक देतो. षटकार, पण थोडा उशीर झालाय. अखेर सामना संपलाय. रोशननं थोडं एंटरटेनमेंट जरूर केलं, पण आता अखेर या मॅच मध्ये 11 धाब्यानं दमदार विजय. टीम संघर्ष 11 गवालीचा अभिनंदन. संघर्ष 11 गवाली, हार्डलक श्री गणेश तोंडली. हँडशेक करायचं दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय. नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्याची गोलंदाजी भलतीच बहरली, ज्यानं षटका हाताळली 2 आणि 2 षटकात ज्याची इकॉनॉमिकल कामगिरी, खऱ्या अर्थानं ज्याच्या स्पेलनं या मॅच मध्ये दबाव बनला टीम श्री गणेश तोंडलीवर, अमन ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.